सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। इकडे बघा। सम्राट लोकशाही अण्णाभाऊसाठी ट्रॉफी एक अण्णाभाऊचं पुस्तक देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात येत आहे। पाटकेसर या कृपया बोलूया। विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारा यांनी क्रांतीपर अशी गीतं गायली, देशभक्तीपर गीते गायली, अण्णाभाऊची गीतं गायली आणि समाजामध्ये चांगलं बीज रोवण्याचं त्याचं मनापूर्ण हार्दिक अभिनंदन केलं। पुढच्या साईडला वा। संयुक्त समारोह समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। आदरणीय छत्रपती शिवाजी भोसले यांनी या तसेच दिल्लीला पाठवला, तसेच बाकी समाजासाठी स्थापन झाली पाहिजे असं विशेष प्रयत्न करून त्यांनी अर्थाची स्थापना करण्यामध्ये मोठे योगदान आहे। अण्णाभाऊसाठी संयुक्त समारोह समितीच्या वतीनं सत्कार करण्यात भोसले सातारा गावची लाडकी आमदार आदरणीय शिवसेना भोसले यांचा अण्णाभाऊसाठी संयुक्त समारोह समितीच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे। तसेच त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज संपूर्ण देशात, महाराष्ट्रात आणि आपल्या सातारा जिल्ह्यात, सातारा शहरात सुद्धा एवढा पाऊस असून सुद्धा उत्स्फूर्त म्हणजे प्रतिसाद म्हणा किंवा एक उत्स्फूर्त भावनेनं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती सर्व जाती धर्माचे सगळेजण एकत्र येऊन आज इथं साजरी करतात दरवर्षीप्रमाणे।
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार लवकरात लवकर मिळाला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच आज या ठिकाणी आहे आणि केंद्र सरकारनं राज्य सरकारनं दोन्ही शासनाने त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर काम करणाऱ्या सर्व लोकांची मनातली इच्छा आहे ती पूर्ण करावी। आज राज्य शासनाच्या माध्यमातून पण पुण्याचं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक जे पूर्णत्वाला गेलंय, जो पुरस्कार काही वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा बंद होता तो सुद्धा परत सुरू करण्यात आलेला आहे। आरटीची स्थापना जी झालेली आहे आणि पुढं सुद्धा ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार हे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणादायक कायम असतील आहेतच, कायम राहतील। मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या संपूर्ण सातारा शहर, सातारा तालुका, जावळी तालुका आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी असतो। यांच्या जयंतीनिमित्त सर्व भीमसैनिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। खरं तर अण्णाभाऊ साठेंची 104वी जयंती आपण साजरी करतोय आणि त्याचबरोबर तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाने एकत्र येऊन भगवानराव वराड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मूळ गावातून पुण्यापर्यंत ज्योत काढलेली आहे। ज्योत काढून त्यांनी सगळ्या समाजाने आवाहन केलेलं आहे की अण्णाभाऊला 104व्या जयंतीनिमित्त तरी भारतरत्न पुरस्कार मिळावा। हा पुरस्कार मिळवण्यासाठी आपल्यासोबत आपले सन्माननीय नेते, सातारा विभागाचे सन्माननीय आमदार बाबा भोसले हेही उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे की राज्य शासन आणि भारत सरकार एकत्र येऊन हा पुरस्कार देण्याच्या तयारीत आहे। तर बाबा तुमच्या तोंडात साखर पडो आणि लवकरात लवकर हा पुरस्कार जाहीर हो एवढीच आम्ही तिथं विनंती करतो आणि अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी तमाम आंबेडकरवादी आणि अण्णाभाऊंच्या विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून मागणी आहे आणि या मागणीवर सरकारने विचार करावा असे आपल्याला आवाहन करतो। आदरणीय सुनीता काटकर आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त समारोह समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांचं पुस्तक आणि ट्रॉफी देऊन सर्वांचं दैवत अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आज जयंतीचा कार्यक्रम आहे। जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती उदयन महाराज दिल्लीमध्ये आहेत। आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त छत्रपती उदयन महाराज आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मला मनापासूनच्या शुभेच्छा। आज या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आरटीची स्थापना केल्याबद्दल शासनाचंही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या योजनेमुळे तळागाळातील आपल्या या समाजाकरता या योजनेचा चांगल्या पद्धतीनं लाभ होईल आणि जास्तीत जास्त तळागाळातील आपल्या समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात चांगल्या पदावर जातील अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
साहित्य सम्राट लोकशाही नाटकासाठी यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व पदाधिकारी अधिकारी सर्व मंडळी इथं मनपूर्वक येऊन अभिवादन केलं, अशा पावसात सुद्धा येऊन केलं. सर्वांचं मनपूर्वक या संयुक्त समारोह समितीच्या वतीनं